नमस्कार भावा बहिणींनो, आज आपण घरच्या घरी हेअर डाय अशी बनवणार आहे की तुम्ही म्हणता दादा एकच नंबर हेअर डाय बनवली. आपल्याला घरच्या घरी घरच्या सामानाने आपल्याला काळी मेहंदी, आपली पांढरी केस, भरपूर पांढरी केस आपली होतात. आपण मस्त दुकानातनं मेहंदीची पुडी आणतो, मेडिकलमधनं मेहंदीची पुडी आणतो, परंतु आपण लावतो. त्याचा रिझल्ट आपल्याला किती 4-5 दिवसच वाटतात व्यवस्थित, लगेच आतनं फुटल्यासारखी केस पांढरी परत होतात. मग आपल्याला घरच्या घरीच आपण अशी मेहंदी बनवणार आहे की आपल्याला फक्त तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे 2-4च वेळा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, 4 वेळेस फक्त करायचा आहे. आणि आपण जशा पद्धतीने मेहंदी बनवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही पण मेहंदी बनवा, म्हणजे तुम्हाला समजत. असा रिझल्ट आहे ना. आता तुम्हाला सांगतो, किती जरी लहान लेकरं असली 15-16 वय झालं की केस पिकायला सुरुवात होती. आता केस पिकतात, भरपूर केस पिकतात, आपल्याला मोठी चिंता लागती, यायला आपली केस पिकायला लागली. मग आपण काय करतो, थोडी थोडी काय उपटून काढतो केस, थोडी 4-2 हायतवर. पण परंतु जास्त मग ह्या मेहंदीच्या वासाने मेहंदीने जास्त पिकायला लागतात, ही मेहंदी लावून लावून. म्हणूनच आपल्याला असा घरगुती थोरांपासून मोठ्यापर्यंत आणि लहानापर्यंत अशापर्यंत आपल्याला सर्वांसाठी मेहंदी बनवायची. महिलांसाठी तर एकच नंबर. आणि नुसती मेहंदी बनवायची नाही, आपली केस आहेत ना, अशी केस तुम्हाला सांगतो मानापासून ते पार लवणीपर्यंत वाढणार. आपण अशा पद्धतीने केसांसाठी उपयोग करणार आहे. मग हो का, आपल्याला आज नारळाचा पण उपयोग करायचा आहे. हो का, हे नारळ, ह्या नारळापासून आपल्याला मेहंदी बनवायची. मग आपण कशा पद्धतीने नारळ आणि हो काही कढीपत्ता आणि आपल्याला ही 2 वस्तू टाकून आणि एक वस्तू टाकायची, ती तुम्हाला मी करताना दावतो. मग आता हो काही नारळ, ह्या नारळ पहिल्यापासून कुठलंच तेल नव्हतं, खोबरेल तेल. मग आपण या शुद्ध नारळापासून तेल बनवतात. आपल्याला खोबऱ्याचं तेल बनवायचं म्हणलं की मग ह्याच आपण आज नारळापासून कशा पद्धतीने मेहंदी बनवतोय ती तुम्ही पहा. हे पहा, आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता आपण, तुम्ही म्हणता दादा वाळला का कढीपत्ता घेतलाय, परंतु आपल्याला कढीपत्ता वाळलाच लागायचा आहे. आपल्या मग दारात झाडे ओढलं, पण आपण कढीपत्ता अगोदरच काढून आपण ठेवला होता. कारण कसं आहे, आपल्याला वाळल्या कढीपत्त्याचा उपयोग करायचा आहे. कारण कसं आहे, वाळल्या कढीपत्त्यामध्ये तुम्हाला सांगतो इतके नेचर असतात का नाही, ती भरपूर असतात. म्हणून आपल्याला ही वाळला कढीपत्ता घ्यायचा आहे. ह्याच्यात जीवनसत्व असतंय कढीपत्त्यामध्ये, मग आपल्याला जीवनसत्व यातलं घालवायचंय, म्हणून आपण वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे. आणि ह्याच कढीपत्त्यापासून आपण कशा पद्धतीने मेहंदी बनवतोय ती पहा आता तुम्ही. हो का, आपल्याला कढीपत्त्याची पालं काढून घ्यायच्यात बघा. हो का, अशी वाळलेली सर्व पालं काढून घ्यायच्यात. हो का, हे अशी पाले काढून घ्यायच्यात. कढीपत्ता आपल्याला प्रत्येक जेवणामध्ये, ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकण्यास उपयोग होतो, म्हणून आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. अशा पद्धतीने कढीपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे. हो का, आपल्याला असा एवढा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे का. हो, असा वाळवून घेतलेला आहे आपण कढीपत्ता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नारळ. हा नारळ, तुम्ही म्हणता दादा देवाला ह्याला फोडत्यात नारळ, आणि तो नारळाचं नेमकं करतोय काय. पण आपल्याला ह्या नारळापासून आणि कढीपत्त्यापासून कशा पद्धतीने आपण मेहंदी बनवतोय ती तुम्ही आता पहा. चला, आता आपल्याला जायचंय ती म्हणजे गॅसकडे. चला, आता आपण आलेला आहे गॅसकडे. हो का, आपल्याला आता गॅस चालू करून घ्यायचा आहे. हो का, आता गॅस आपण हो का चालू करून घेऊया. हो का, आता गॅस चालू केलेला आहे आपण. हो का, आपल्याला आता हो का लोखंडी तवा मांडून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण लोखंडी तवा मांडून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण का लोखंडाचं कसं आहे, ह्याच्यात लहू असतात, त्याच्यामुळे आपल्याला लोखंडाचीच वस्तू कुठली बी घ्यायची आहे. लोखंडाचीच कढई असू द्या, तवा असू द्या, लोखंडी घ्यायचा आहे. आता तवा आपल्याला गरम होऊन द्यायचा आहे चांगला.
तवा एकदम गरम होऊन द्यायचा आपल्याला फुल. आपल्या डोक्याची केस हितनं मोरा तुम्ही हा प्रयोग जर केला तरी तुमची कवाच केस परत पिकणार नाहीत. फक्त 2 ते 3 वेळा, 2-4 वेळा आपल्याला करायचंय. 4 वेळा आपल्याला हे करायचे. 3 वेळा केले तरी चालतंय, परंतु 4 वेळा केल्यावर तर एकदमच उत्तम. कारण काय माहितीये का, आपली केस हे आपण जशी पद्धतीने हेअर डाय बनवतोय ना तशा पद्धतीने तुम्ही बनवायची. हो का, आता आपण कढीपत्ता ह्याच्यामध्ये काढून घेतलेला टाकून घेऊया. आता आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. याला आता आपल्याला कडक करून घ्यायचा आहे एकदम. आता आपला तवा चांगला गरम झालेला आहे. आता ह्याच्यापासून आता दूर निघायला लागलेला आहे. कढीपत्त्यात इतकं गुण असतात ना, भरपूर त्याचे गुण आहेत कढीपत्त्याचे. म्हणून आपल्याला कढीपत्ता पूर्ण भाजून घ्यायचा आहे. आता आपला कढीपत्ता मस्तपैकी भाजत आलेला आहे. आपल्याला परत आता टाकायचे मध्ये चहा पावडर. हे पहा, आपल्याला 1 चमचा भरून चहा पावडर टाकून घेतोय आपण. मग आता आपल्याला हे हलवून घ्यायची. पावडर पण आपल्याला ह्याच्यामध्ये जाळून टाकायची बघा. अशा पद्धतीने आपल्याला चहा पावडर पण आपल्याला जाळून घ्यायची होती. अशी 1 नंबर मेहंदी होती ह्याची. आता आपण तुम्हाला बनवल्यावर मग तुम्ही म्हणता, दादा मेहंदी खरंच 1 नंबर बनवली. आपल्याला बुकणी का जाळून घ्यायची होती माहिती का, बुकणी जाळून घेऊन त्याच्यातलं आपल्याला सत्व काढून टाकायचं. आता आपली ही पूर्ण भाजून झालेली. आता कशी कडक होते जावा पानं आहे का. मग आता आपण ही काढून घेऊया. आता ही पहा, आपण आता का कढीपत्ता भाजून घेतलेला, बुकणी, चहापत्ती आणि कढीपत्ता आता आपण बारीक करून घेऊया. आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. कसले एकदम बारीक होते बघा. एकदम आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम पावडर ह्याची बनवायची.
हो का, हे आता बनवून आपली पावडर झालेली. हो का, कसा कलर सोडायचा आहे बघा. आता कढीपत्ता लगेच. हो का, आता आपली ही पावडर चुरून झालेली. आता आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपण हो काही नारळ घेतलेला, हा नारळ, ह्या नारळापासून आपल्याला ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचंय. बघा आता आपण पाणी याचं काढून घेतोय बघा. बघा आता हे आपण नारळातलं पाणी काढून घेऊया. शेंडी आपल्याला थोडी नडती या, याला काढून घेऊया. बघा आता गोटाच बनवला. बघा आता आपल्याला इथं होल पाडून याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला बघा आता आपण हे पाणी काढून घेतोय. बघा आपल्याला नारळातलं आता पाणी काढून घेतलेलं आहे का. ही पहा आपण पाणी काढून घेतलेलं आहे नारळातलं. आता काय आपल्याला ह्याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे. बघा आपली बुकणी आणि कढीपत्ता हे दोन्ही आपण भाजून घेतलेलं आहे. मग तरी मित्रांनो आपल्याला आता हे ज्या पाण्यामध्ये, ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचंय, बघा आवळा पावडर आपल्याला टाकून घ्यायची. बघा आवळा पावडर एक आपल्याला टाकून घ्यायची. बघा अशी एक चमचा बरोबर टाकून घ्यायची. बघा आणि हे आपण बनवलेलं काही बनवलेलं आपण हे चमच्याने व्यवस्थित करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचंय. आता आपण हे हलवून घेऊया. नारळाचं पाणी आपल्याला कशासाठी टाकायचं होतं माहिती का, नारळ समजत आपल्याला डोक्यासाठी, आपली केस वाढण्याकरता इतकं छान असतंय नारळाचं पाणी. त्याच्यामुळे आपल्याला नारळाचं पाणी टाकायचंय. आता ही मेहंदी आपली बघा कशी कलर सोडायला लागलेली बघा. आवळा पावडर पण आपण टाकून घेतलेली एक चमचा बरोबर. अशी मिक्स एकदम करायची, एकदम मिक्स झालं पाहिजे बघा सर्व. हे पहा आपल्याला असं चांगलं 5-7 मिनिटं हलवून घेऊन व्यवस्थित भिजू घालायची बघा. हो का आता आपली मेहंदी तयार झालेली. हो का आता या आवळा, त्या आपण आवळा पावडर घेतली होती का नाही, हे आवळे आपल्याला झाडाला भेटतात. आवळा पावडर भेटती. आवळं खाण्याने आपल्या शरीरावर किती असा परिणाम होतो, मस्त वाटतं. परत तुम्हाला सांगतो, ह्या आवळे आपल्याला खायला भेटतात. त्या आपल्या केसांसाठी पण आवळ्याचा उपयोग छान होतो बघा. म्हणून आपल्याला हे आवळा पावडरचा बी वापर करायचा होता. मग आवळा पावडरचा वापर चहापत्ती, कढीपत्ता आणि नारळ पाणी हे आपल्याला असं करून मिक्स करून हो काही हिरडाय मेहंदी आपल्याला घरगुती बनवली.
कारण कसं आहे, आपल्याला नारळातलं पाणी कारण गार टाकायचं होतं, कारण गरम पाणी नारळाचं चलत नाही, म्हणून आपल्याला गार पाण्यातच ही हेअर डाय बनवायची होती. नाहीतर तुम्ही म्हणता गार पाण्यात असते का, त्याचा अंश उतरत नाही. पण आपण चहापत्ती आणि कढीपत्ता भाजून घेतला आणि आवळा पावडर वरनं टाकून नारळ पाणी टाकलेलं आहे बघा. आता ही आपले बघा, आता हे पुरुषांसाठी आपल्या एक बघा एवढ्या मेहंदी चिकार होते आपल्या एका डोक्यासाठी, आपल्या एक जणापुरती. मग आपल्याला महिलांना जरी बनवायची असेल तर महिलांनी जास्त, मी आता हे घेतलं ना, ह्याच्यात दुप्पट कढीपत्ता घ्यायचा, आवळा पावडर जास्त घ्यायची, चहा पावडर 2 चमचे घ्यायची आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हेअर डाय बनवायची तुम्ही पण. आणि हो का, अशा आपल्याला ब्रशनी व्यवस्थित एकदम लावून घ्यायची बघा. आता आपल्याला 1 तास 1.5 तास अशी मुरली ना, हो का, लावायला येते बघा. आता बघा हे आपल्याला कशी कलर सुटते बघा मेहंदी, हो का कसा कलर यायला लागलाय, बघितला आहे का, हो का. आता काय एकदम असा कलर येते तर आपली लावून झाली ना ही मेहंदी 2 तास कंप्लीट आपल्या डोक्याला लावून ठेवायचं. ही चहा पावडर आणि हे आपण मिक्स केलेले ना 2 तास लावून ठेवायचे. 2 तासांनी तुम्ही धुवू शकता आणि 2 तासांनी धुतल्याच्या पुढं मग पहा कसे तुमची केस एकदम नारळाच्या पाण्यामुळं ह्याच्यामुळं किती मस्त होतात ती. आणि त्याची वाढ पण, केसांची वाढ पण भरपूर होणार तुमच्या. तुम्ही फक्त ही 4च वेळेस प्रयोग करून बघा, मग बघा तुमच्या केसांना किती ही होत आहे ती. हो का, आता आपल्याला कशी मेहंदी बघा. आता हाताने लावली तरी चलती मेहंदी ही, पुन्हा ब्रशने लावली तरी चलती. ब्रशची काही गरज नाही, पण आपण घेतला होता. हो का, अशा पद्धतीने आपण हाताला मेहंदी आता तुम्हाला लावून धावतोय. हो का, आता हो का पुसली दिगी आपण काढतोय थोडी थोडी परत. हो का कसा कलर सोडायला लागले बघा आतल्या हात, आहे का, मग बोटांना. मग हे अशा पद्धतीने तुम्ही हातावर घेऊन लावलं तरी चालते, ब्रशने लावलं तरी चालते. फक्त 2 तासाने परत धुवून टाकायची मेहंदी. तुम्हाला सकाळच्या आज संध्याकाळी जर लावली ना, सकाळच्या पारी तुम्हाला धुतली ना तरी फरक जाणवायला सुरुवात होणार. आणि हळूहळू 2 दिवसात तर तुमची केस काळी भंगार होणार. आणि तुम्हाला फक्त 4 वेळा प्रयोग करायचा आहे. तुम्ही आयुष्यभर पुन्हा केस काळी करायची तुम्हाला गरजच नाही. फक्त ही एकदा करून पुन्हा गप्प बसायचं नाही. 2 दिवसांनी 3 दिवसांनी परत असं करून तुमची हेअर डाय बनवा. हो, आणि मी जशा पद्धतीने सांगितलंय तशा पद्धतीने तुम्ही बनवून लावू शकता. तरी मित्रांनो, आपण आता ही मेहंदी बनवलेली तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. नमस्कार.